मराठवाड्याच्या सिल्लोड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या वडाळा तालुका सिल्लोड येथील ग्रामपंचायत शिपाई आवडाजी पांडू बिडवे यांचा 2007 पासून थकीत पगार फरकाची रक्कम 3 लाख रुपयांची वारंवार मागणी करूनही लेखी तडजोडपत्र 2 वेळा देऊनही ग्रामपंचायत समितींना फसवत असल्यानं ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि फरकाची रक्कम त्वरित द्यावी यासाठी दिनांक 1 एप्रिल रोजी ग्रामपंचायत वडाळा इथं विषारी औषध प्राशन करून आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मराठवाड्याच्या सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील शिपाई आवळाजी पांडू बिडवे यांची ग्रामपंचायत वडाळा यांच्याकडे पगार रक्कम रुपये 3 लाखापेक्षा जास्त थकीत होते। तरी 15 ऑगस्ट 2023 आणि 26 जानेवारी 2024 या रोजी सदर रक्कम मिळण्यासंदर्भात आत्मदहनाचा इशारा दिला होता। दोन्ही वेळेस पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत वडाळा यांनी दिनांक 11 ऑगस्ट 2023 आणि 26 जानेवारी 2024 रोजी लेखी पत्र देऊन सदर ग्रामपंचायत शिपाई वडाळा यांना टप्प्याटप्प्यानं चेकद्वारे रक्कम अदा करण्याचं लेखी पत्र दिलं, परंतु सदर पत्राच्या अनुषंगानं कोणतीही रक्कम देण्यात न आल्यानं सदर ग्रामपंचायतीच्या वतीनं शिपायाची फसवणूक झाल्याचं उघड झाल्यानं 1 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडाळा इथं विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय शिपाई आवडाजी बिडवे यांनी घेतला असून याबाबत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरण्यात यावं, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं लेखी निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे। सदर निवेदन पोलीस ठाणे अजिंठा, गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्यासह वरिष्ठांना त्यांनी दिलं आहे। आवळाजी पांडू बिडवे राहणार वडाळा। काय करता तुम्ही? ग्रामपंचायत शिपाई। काय झालं तुमचं? आमची 2 वेळात पत्र दिलं, 3 लाखाचं 75,000 दिले, 2,05,000 राहिले। 1 तारखेपर्यंत दिलं तर बरं, नाही तर ग्रामपंचायतला आत्मदान करणं म्हणजे करायचं। 2,05,000 रुपये कशाची थकीत रक्कम आहे तुमची? मागची मागाई 2007 पासून पगार टाकलेली। तर ग्रामपंचायतीने तुम्हाला आतापर्यंत किती रक्कम दिली? एक 50,000 रुपये दिले, एक 25,000 दिले। तर तिथला ग्रामसेवक तुम्हाला पैसे देत नाही का? नाही। त्याचं म्हणणं काय आहे? तो म्हणतो काय करायचं ते घ्या करून। तुम्ही या संदर्भात वरिष्ठाला काही पत्रव्यवहार केलाय का? दिला। त्यांच्याकडून काही उत्तर आलं का? ते लिहून दिलं, आता टाळाटाळ करू राहिले ते। तुम्ही जर तुम्हाला 1 तारखेपर्यंत 1 एप्रिलपर्यंत जर पैसे नाही भेटले तर तुम्ही आत्मदान करणार? हो। कुठे करणार आत्मदान? ग्रामपंचायत पुढे। कुठल्या? वडाळा ग्रामपंचायत पुढे। NTV न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।